व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे सगळे व्हिडिओ सर्वात आधी बघायला मिळतील. थँक्यू. नमस्कार, प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. घरामध्ये भाजी नाही पण चमचमीत खायचं आहे, तर अशा वेळी कोणती भाजी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अतिशय चविष्ट आणि चमचमीत अशी कांद्याच्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत, अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. थोडा जाडसर जरी चिरून घेतला कांदा तरीसुद्धा चालणार आहे. इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेणार आहे मी. इथे मी मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहेत. हे व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये किसून घेतलेलं आलं आणि लसूण घातलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट जरी वापरली तरीसुद्धा चालेल. हे व्यवस्थित छान परतून घेते आलं लसूण तेलामध्ये. आता हे तेलामध्ये छान परतून झालेलं आहे. आता चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये घातलेला आहे. कांदासुद्धा तेलावर व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये जास्तीत जास्त चविष्ट पदार्थ कसे तयार होतील हे आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल, तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी मीठ घातलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर शिजेल, लालसर होईल. इथे छान असा कांदा गुलाबीसर झालेला आहे, मऊ झालेला आहे कांदा. अशा प्रकारे व्यवस्थित असा छान गुलाबीसर झालेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा. आता आपल्याला खूप जास्त मसाल्यांचा याच्यामध्ये वापर करायचा नाही, तरीसुद्धा ही भाजी खूप छान होते. भाजी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा. त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते मी याच्यामध्ये. कमी तिखट असणारी मिरची पावडर घालते. तुम्हाला तिखट हवं असेल जास्त तर लाल मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालणार आहे. अर्धा चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आणि व्यवस्थित एकजीव करून घेते आता कांद्यामध्ये हे सगळे मसाले. छान असे परतून घेते तेलावर. मस्त असा रंग येतो याला सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर. छान असे एकत्र झालेले आहेत सगळे मसाले आणि कांदा एकजीव झालेला आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घालते. शेंगदाण्याचं कूट कमी किंवा जास्त आपल्या आवडीनुसार वापरू शकता तुम्ही. आता इथे शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी एकजीव करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे कांद्यासोबत. छान असं हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घेते मी. आता मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करता येईल. इथे उकळी येईपर्यंत मी व्यवस्थित असं मध्यम आचेवर ठेवलेलं आहे. हे उकळी आलेली आहे याला. आता चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, बारीक चिरलेली, आणि पुन्हा एकदा मी एकत्र करून घेते आहे. अशा प्रकारे आपली कांद्याची चमचमीत आणि अगदी चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.